अहिल्यानगरातल्या पाथर्डी शेवगाव या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मोनिका राजळे या आणि त्यांच्यासोबतच प्रतापराव ढाकणे यांच्यामध्ये खरं तर अटीतटीचा सामना होता आणि गेल्या 2 ते 3 टर्म्स पासून भाजपचं त्या मतदारसंघावर वर्चस्व पाहायला मिळते आणि यंदा सुद्धा त्याच मतदारसंघामध्ये भाजपचंच वर्चस्व पाहायला मिळत आहे। काय अपडेट्स आपण जाऊयात ग्राफिक्सच्या पाहूयात। पाथर्डी शेवगाव मतदारसंघामधील उमेदवार संभाव्य आमदार कोण आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय तर भाजपच्या मोनिका राजळे याच पुन्हा एकदा इथून आमदार होणार असल्याचं समजतंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रताप ढाकणे जे माजी आमदार आहेत त्यांनी कडवी लढत त्यांना दिली होती, तर सोबत अपक्ष चंद्रशेखर घुले जे होते हे सुद्धा बरेच चर्चेत होते। ही तिरंगी लढत जी होती, त्रिकूट जे होतं हे चर्चेचा विषय या ठिकाणी ठरला होता, परंतु बाजी पुन्हा एकदा मारली आहे ती भाजपच्या मोनिका राजळे यांनी। तिसऱ्यांदा भाजपच्या मोनिका राजळे या ठिकाणी हॅट्रिक करताना आपल्याला दिसतायत आणि म्हणून पाथर्डी शेवगाव पुन्हा एकदा मोनिका राजळे यांच्या नावावरती जाताना आपल्याला दिसतोय। नेमकी याची कारण काय हे पाहणं महत्त्वाचं आहे, पण यासाठी एक अपडेट सांगायची तर काल मोनिका राजळे यांच्या कार्यकर्त्यांना मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान धक्काबुक्की झाल्याचं कळलं होतं आणि त्यानंतर त्या पोलिसात सुद्धा गेल्या होत्या, परंतु या सगळ्या वातावरणात सुद्धा जरी विरोधकांकडून कितीही अडथळे आणले गेले तरी सुद्धा पुन्हा एकदा पाथर्डी शेवगाव भाजप मोनिका राजळेच राखताना दिसतायत। एकूणच मोनिका राजळे या संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारण काय आहेत ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्याकडून। सुशील, काय सांगाल? अगदी कालपर्यंत सुद्धा मोनिका राजळेंनी एका खोलीमध्ये आणि समर्थकांसह स्वतःला बंद करून घेतलं होतं आणि या सगळ्या कारणांमुळे तिथला मतदारसंघ काल चांगलाच गाजला, चर्चा झाली। काय तिथली संभाव्य कारण असू शकतात? अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत या ठिकाणी दिसून येते। अहिल्यानगर शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे मोनिका राजळे यांनी उमेदवारी केली आहे, तर शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रताप ढाकणे यांनी उमेदवारी केली आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर घुले आणि हर्षदाताई काकडे यांनीही या निवडणुकीत उमेदवारी केल्यामुळे ही लढत बहुरंगी या ठिकाणी होताना दिसत आहे। मात्र मत विभागणीचा फायदा हा सध्या तरी मोनिकाताई राजळे यांना दिसून येतोय। या ठिकाणी मोनिकाताई राजळे यांचं पारड सध्या तरी जड दिसून येत आहे। मात्र निवडणूक झाल्यानंतरच आणि मतमोजणीच्या दिवशी कळेल की या ठिकाणी मतदारांनी कोणाला पसंती दिली आहे। साम टीव्हीसाठी सुशील थोरात, अहिल्यानगर।